शरीराला थंडगार करणारी आणि भरपूर अशी गुणयुक्त व्हिटॅमिन सीनी अशी भरलेले हे आवळ्याची चटणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर आज आपण करणार आहोत आवळ्याची चटणी। तर हे बघू शकता, मी घेतलेले हे 6 आवळे चिरून घेतले छानपैकी। आणि हे बघू शकता, हे घेतलेले आपण 2 कांदे उभे चिरून। इथे घेतलेली आहे मी मिरची, तुम्हाला तिखटानुसार। इथे घेतलेले लसूण, आल्याचा 1 तुकडा। इथे बघू शकता मसाले घेतले, धणे घेतलेले 1 चमचा, 3 चमचे तीळ घेतलेले आहे। तिथे बघू शकता 1 चमचा मी घेतलेले जिरे। इथे बघू शकता आपला गुळ घेतलेला आहे मी गोडीसाठी। आणि इथे बघू शकता मी घेतलेलं आहे खोबरं। तर खोबरं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता बघू शकता, सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, इथे घेतलेत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 चमचे। आणि त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत। जिरे थोडंसं भाजलं की मग आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत धणे। आता धण्याला सुद्धा थोडंसं भाजायचं आहे। थोडं 2 मिनटं भाजलं की लगेच आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत। आता तीळ हे थंडीमध्ये खूप छान असं शरीराला, वर आपण तिळाचा वापर केलेला आहे। आता हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे। थोडंसं जरासं भाजत आलं की मग लगेच आपण कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांद्याला सुद्धा आपण छानपैकी आपण भाजून घेणार। आता कांदा आपण का घातलाय, तर कांद्यामध्ये छानपैकी गोडवा असतो आणि ना त्याच्यामुळे खूप असं छानसर गोडसर अशी आपली आवळ्याची चटणी तयार होते आणि चवीलाही छान लागतो। म्हणून आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे, मिरची घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये। आणि इथे लसूण घेतलेलं आणि आलं घेतलेलं आहे। आता हे सगळं छानपैकी आपल्याला भाजून घेतलं। खोबरंही आपण छानपैकी भाजून घेणार आहोत। आता हे बघू शकता, छानपैकी 2 मिनटं भाजून घेतलं की आपण लगेच ह्याच्यामध्ये आवळे घालून घेणार आहोत। आता आवळ्याला आपण ना थोडंसं शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही आहे, कारण आवळ्यामध्ये थोडासा तुरटपणा असतो, त्याच्यामुळे आपण आवळा खात नाही शक्यतो। मग अशा वेळेला आपण साखर आवळा करतो किंवा आवळ्याचा खीस करून खातो। मग पण अशा प्रकारे जर तुम्ही चटणी केली ना तर सगळेजण आवडीने खातात आणि अगदी कमी वेळात होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे। तर आता आपण थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवले 10 मिनटं। आणि त्याच्यानंतर हे बघू शकता छान आपले आवळे भाजले गेलेले आहेत। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे सेंदवी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ घातलेलं आहे। आता हे बघू शकता, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि खूप कोथिंबीर घातली की नाही आणखी त्याची टेस्ट वाढते। तर हे बघू शकता, आपण कोथिंबीर घालून छानपैकी हलवायचं, 2 ते 3 सेकंद हलवायचं चांगलं। आणि मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला हिरवा कलर जो कोथिंबीरचा असतो तो आपल्या छानपैकी चटणीला येतो। आता आहे ना, आवळ्याचा आपल्या शरीरासाठी जसा उपयोग आहे तसं केसांसाठी तर खूप उपयोग आहे। व्हिटॅमिन सी शरीराला भेटतं, त्यामुळे आपल्या पूर्ण बॉडीला, केसांना किंवा त्वचेला आपल्या व्हिटॅमिन सीची खूप गरज असते। त्यामुळे हे आवळे आपण थंडीच्या दिवसामध्ये भरपूर येतात आणि त्यामुळे अशी चटणी जर तुम्ही करून खाल्ली ना की मुलंही आवडीने करून खातात। आता ना याच्यामध्ये गुळाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायचा आहे। आता गुळ पण ह्या स्टेजला मी गुळ घालून घेणार आहोत। आता गुळ घातलं तर का घालायचं, तर जरासं आपलं मिश्रण हे गरम असल्यामुळे गुळ पटकन विरघळतो आणि बारीक व्हायला मदत होतो। आता हे बघू शकता, पाणी न घालता आपल्याला ह्याला बारीक करायचं आहे। मी पाणी न घालता ही अशी चटणी बारीक करून घेतलेली आहे। आणि त्याच्यावर आपण ही जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची अशी छानपैकी फोडणी करून घातलेली आहे। ही मस्त अशी चटपटीत आपली आवळ्याची चटणी तयार झालेली आहे। 8 ते 10 दिवस ही छानपैकी टिकते। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आता ही अशी सुंदर आणि पौष्टिक अशी व्हिटॅमिन सी युक्त आवळ्याची चटणी तयार आहे खाण्यासाठी। असंच भेटूया नवीन रेसिपी, तोपर्यंत बाय।